जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त. अध्याय 27. प्रभुचरित्र. लेखक रामचंद्र सोलापूरकर. नाशिकचे रामचंद्र बुवा जेव्हा माणिकनगरला आले तेव्हा ते नाशिककर म्हणून ओळखले जात. प्रभू समाधीनंतर ते सोलापूरला स्थायिक झाल्यामुळे लोक त्यांना सोलापूरकर म्हणून ओळखू लागले. प्रभूंच्या शिष्यगणातील रामचंद्र बुवांनी प्रभूंचे एक ओवीबद्ध चरित्र लिहिले आहे. तसेच एक गद्यचरित्र पुस्तक रूपाने लिहिले आहे. रामचंद्र बुवा मूळचे नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर येथील होते. यजुर्वेदांतर्गत माध्यंदिन ब्राह्मण शाखेचे त्यांचे कुटुंब वेदशास्त्र अध्ययन करून होते. रामचंद्र बुवा आणि त्यांच्या पूर्वजांच्या 10 पिढ्या दत्तोपासक होत्या. दरवर्षी त्यांच्या घरी 10 दिवसांचा दत्तोत्सव व दत्तजन्म साजरा केला जात असे. रामचंद्र बुवांचे गुरु बाबा दीक्षित हर्डीकर यांनी समाधीसमयी त्यांना 4 धाम यात्रा करण्याची आज्ञा केली होती. त्यानुसार 3 धाम यात्रा पूर्ण करून रामेश्वरला जाण्यासाठी ते सोलापूरला आले. सोलापुरात रामचंद्र बुवा व त्यांची पत्नी शुभ्रबुवांच्या मठात राहिले. मठाधिपतींनी श्री माणिक प्रभूंच्या लौकिकाचे खूपच वर्णन केले. तेव्हा रामचंद्र बुवांनी ठरवले की आधी रामेश्वरच्या वाटेवरच असलेल्या माणिकनगरमध्ये थांबू, प्रभूंचे दर्शन घेऊ, नंतर पुढे रामेश्वरला जाऊ. मठातील वास्तव्यात रामचंद्र बुवांच्या पत्नीची तब्येत बिघडली होती. मग पत्नीच्या तब्येतीला थोडा आराम वाटल्यावर ते भाड्याच्या बैलगाडीने माणिकनगरला निघाले. रामेश्वरावर अभिषेक करण्यासाठी गंगाजलाची कावडही बरोबर होती. मजल दरमजल करत ते उमरग्याजवळच्या रानात येऊन पोहोचले. एकाएकी आभाळ भरून असा काही मुसळधार पाऊस पडला की पृथ्वी जलमय होते की काय असे वाटू लागले. बैलगाडीतील सर्वजण पूर्णपणे भिजले. सगळीकडे गुडघ्या एवढा चिखल साठला. बैलगाडी रानात सापडली होती. 2 कोस मागे पुढे गाव नव्हते. या स्थितीत रात्र होऊन अंधार पडला. त्या सर्द हवेमुळे वायू होऊन रामचंद्र बुवांच्या पत्नीची तब्येत इतकी बिघडली की पुढे प्रहर 6 घटकेने ऊर्ध्व होऊन प्राण निघून गेला. त्या जंगलात स्वस्थ बसून राहण्याखेरीज काही उपाय नव्हता. असहाय्य रामचंद्र बुवा सतत श्री प्रभूंचा धावा करू लागले. त्यांनी प्रभूंना विनंती केली की हे प्रभो, तुम्ही चालते बोलते परमेश्वर आहात. आम्ही तुमच्या दर्शनाला यायच्या आधीच आम्हावर हे संकट आले आहे. आता तुम्हीच आम्हाला या संकटातून पार पाडा आणि माझ्या पत्नीला जीवदान द्या. ते नवसही बोलले की पत्नीचा जीव वाचल्यास 5 ब्राह्मण जेवू घालीन. काही वेळाने पाऊस थांबून चंद्रोदय झाला आणि बैलगाडीत गतप्राण होऊन पडलेली रामचंद्र बुवांची पत्नी अंग हलवू लागली. नंतर तर चांगलीच सावध झाली. प्रभू खरोखरच मदतीस धावले होते. रामचंद्र बुवांच्या आनंदाला पारावर उरला नाही. मग त्यांनी पुढील गावात मुक्काम केला. तेथे त्यांनी प्रभूंचा नवस फेडण्यासाठी 5 ब्राह्मण जेवू घातले. त्यानंतर दोघे पती-पत्नी श्री माणिकनगरमध्ये दाखल झाले. माणिकनगरमध्ये आल्यावर गर्दीमुळे त्यांना तेथे उतरण्यास जागा मिळेना. मग श्रीदत्त गादीच्या एका बाजूच्या पडवीत थोडी रिकामी जागा सापडली. तेथे ते दोघे उतरले. उभयता प्रभुदर्शनासाठी आतुर झाले होते. मग संगमाच्या ओढ्यावर स्नान करून पूजेची तपके आणि मोठमोठे कमलाखाली हार घेऊन ते दोघे प्रभूंच्या दारात जाऊन उभे राहिले. पाहतात तर काय, हजारो माणसांची तोबा गर्दी उसळलेली. कदाचित 3 दिवसांपर्यंत सुद्धा प्रभुदर्शन होणे शक्य वाटत नव्हते. दोघे निराश होऊन बराच वेळ तिष्ठत उभे राहिले. इकडे रामचंद्र बुवा व त्यांची पत्नी दर्शनाला आल्याचे प्रभूंना अंतर्ज्ञानाने समजले. द्वारपाल पदमसिंहला प्रभूंकडून आज्ञा मिळाली की बाहेर नाशिककर पतिपत्नी असतील, त्यांना दर्शनाला लगेच आत पाठवावे. मग प्रभूंसमोर येऊन रामचंद्र बुवा व त्यांच्या पत्नीने प्रभुचरणांवर मस्तक ठेवले. दोघांना प्रेमगहीवर येऊन त्यांच्या नेत्रावाटे आनंदाश्रू वाहू लागले. त्या धान्नीत गंध, धूप, दीप सर्व काही विसरले. मग प्रभूंनीच पुष्पहार घालून घेण्यासाठी आपणहून मान पुढे केली.
प्रभूंनी रामचंद्र बुवांना विचारले, तू त्र्यंबकेश्वरातील दत्तोपासक पूर्णानंदांचा पणतू ना, आणि अच्युतानंदांचा नातू व सदानंदांचा पुत्र ना? रामचंद्र बुवांना अतिशय आश्चर्य वाटले की प्रभूंनी त्यांच्या अख्ख्या घराण्याला कसे काय ओळखले. मग प्रभू म्हणाले, सोलापूरहून इथे येतेवेळी उमरग्याजवळ तुमचे फार हाल झाले, परंतु उमरग्यातील त्या प्रसंगाची इथे कोणाजवळील वाच्यता करू नये. मग प्रभूंनी त्यांना आज्ञा केली की आता तुम्ही बिराडी जावे, झोळीचा व भंडारखान्याचा प्रसाद खाऊन थोडे स्वस्थ व्हावे. आम्ही रात्री पाचारण करू तेव्हा पुन्हा यावे. त्याप्रमाणे बिराडी येऊन रामचंद्रबुवांच्या पत्नीने सरंजाम काढून स्वयंपाकाची तयारी केली. इतक्यात प्रभू आज्ञेने त्यांच्याकडे उत्तम सरंजामाचा शिधा येऊन पोहोचला. रात्री 1 वाजता द्वारपाल त्यांना प्रभू भेटीसाठी घेऊन गेला. प्रभूंनी रामचंद्रबुवांना आज्ञा केली की आता रामेश्वरला न जाता इथेच कालक्षेप करावा. रामचंद्रबुवांना चिंता वाटली की गुरु आज्ञेनुसार रामेश्वरला गंगेची कावड घालायची आहे, पण रामेश्वरला गेलो नाही तर त्याचे काय करायचे. त्या चिंतेतच ते झोपून गेले. रात्री त्यांच्या स्वप्नात साक्षात श्री रामनाथ आले. तेजपुंज गोसाव्याच्या रूपातील श्री रामनाथ त्यांना म्हणाले, आता पुढे रामेश्वरला एवढ्या लांब येण्याचे कारण नाही. तू आपली गंगा माणिक प्रभूस घाल, म्हणजे मला पोहोचेल, कारण प्रभू आणि मी एकच आहोत. सकाळी रामचंद्रबुवा प्रभूदर्शनाला गेले. प्रभूंनी त्यांना विचारले, तुम्ही गंगेची कावड घेऊन रामेश्वरला केव्हा जाणार? तेव्हा त्यांनी उत्तर दिले, इथे चालता बोलता प्रभू परमेश्वर असताना मी एवढ्या लांब रामेश्वर शोधायला कशाला जाऊ? आता प्रभूंचे पाय हेच माझे रामेश्वर. त्यानंतर एकादशीला रामचंद्रबुवांनी ब्राह्मणांच्या वेदघोषात प्रभूंना गंगास्नान घातले. शिवालयात तो समारंभ मोठ्या थाटाने झाला. ताशे, हलकाऱ्या, चौघडे वगैरे वाद्यांचा एकच गजर झाला. त्या अवभृत स्नानाला हजारो ब्राह्मण जमले होते. तसेच बडे अधिकारीही हजर होते. प्रभूंचे स्नान झाल्यावर ते तीर्थ धरून कित्येकांनी त्यात स्नाने केली, कित्येकांनी मार्जने केली. दुसऱ्या दिवशी द्वादशीला सहस्र ब्राह्मण भोजन होऊन पात्री ₹1 दक्षिणा देण्यात आली. हा सर्व खर्च व व्यवस्था प्रभूंकडूनच ठेवण्यात आली होती. रामचंद्रबुवांनी फक्त स्नान घालण्याचे कार्य केले. अशा प्रकारे रामचंद्रबुवांची 4थ्या धामाची रामेश्वर यात्रा प्रभूचरणी परिपूर्ण झाली. त्यानंतर प्रभू आज्ञेने ते प्रभूंजवळच राहिले. रामचंद्रबुवा प्रभू समाधीपर्यंत माणिकनगरमध्येच राहिले. त्यानंतर ते सोलापूरला स्थायिक झाले. सोलापूरला त्यांनी प्रभूंची गादी स्थापन करून आपले उर्वरित आयुष्य प्रभूसेवेतच घालवले. रामचंद्रबुवांनी लिहिलेले प्रभूचरित्र सोलापूर येथील पंडित या गृहस्थांनी सन 1889 साली प्रकाशित केले. त्यावेळी लिहिलेल्या प्रस्तावनेत त्यांनी रामचंद्रबुवांबद्दल पुढील माहिती दिली आहे. रामचंद्रबुवा हे माणिक प्रभूंच्या प्रीतीतले सच्छिष्य असून त्यांची योग्यता सत्पुरुषात गणण्यायोग्य आहे. हल्ली त्यांचे वय 85 वर्षे असून त्यांची सगळी इंद्रिये 25 वर्षाच्या तरुणाप्रमाणे सशक्त आहेत. ते उत्तम गायक, सतारवादक, कीर्तनकार, चित्रकार व कवी आहेत. त्यांनी 2-4 ओवीबद्ध ग्रंथ लिहिले असून शेकडो पदे, अभंग, ध्रुपदे, श्लोक, अष्टके इत्यादी प्रकार रचले आहेत. जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त.